दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना. तर हे हॉरिझॉन्टल लाईव्ह झालं म्हणजे 2 नंबरचा जो आडवा मोबाईल आपण जो असा ठेवतो मोबाईल, तर ते लाईव्ह ह्याच्यामध्ये जातं. तर मग तिथं सेटिंग करायची चालू करतानाच आणि हॉरिझॉन्टल लाईव्ह प्रत्येकाने घ्यायचं. जेणेकरून मग तो जरी तुम्ही आपण शॉर्ट कापला तरी पण तो मोठ्याचमध्ये जाणार असं. म्हणजे आपल्याला वॉच टायमिंग हा भेटू शकतो. पुन्हा नंतर कोणी लाईव्ह बघितलं तर. आणि ॲड पण लागतात लाईव्ह स्ट्रीमला आपल्या म्हणून. आणि मी पहिल्यापासून तसंच घेते, असंच लाईव्ह स्ट्रीम घेते. पहिले माझ्या मोबाईलला मला आडवा केला तर आडवा नव्हता होत. असा बघा आडवा वेगळा, मोबाईलच आडवा तुम्हाला सगळ्यांना करावा लागायचा. परंतु आता असं आहे की आडवा घेते, परंतु सगळ्यांना असं वाटतं की उभा घेते. परंतु उभा नाही, हा आडवा आहे माझा. आणि ज्यावेळेस हसबंड वाईफ वगैरे घेतात, तर त्यावेळेस हा असा स्टँडर्ड पद्धतीने आडवा लाईव्ह घेतला जातो हॉरिझॉन्टल. तर तो म्हणजे सगळं काही जसं मग दाखवायचं झालं, आता आम्ही दोघी तरी पण सफिशियंट जागा आहे. आता आराध्याच्या पप्पांचं मुंडकं पण दिसत आहे. मी उभं केलं असतं तर मीच दिसले असते, बाकीच्या वस्तू दिसल्या नसत्या. परंतु मला माझा बाकीचा पण स्पेस मोठा म्हणून मी शक्यतो करून मागची बॅकची भिंत जी असते ती व्हाईट कलरची ठेवते. जेणेकरून आमचा पोझिशन हे सगळं छान पद्धतीने दिसलं पाहिजे. आणि लाईव्ह स्ट्रीम आपल्याला माझा हा लाईव्ह स्ट्रीम म्हणजे माझा एक व्हिडिओ असतो आणि त्यानुसारच मी माझं सगळं लाईव्ह स्ट्रीम अटेंड करत असते. मला वेळ नसतो जास्त व्हिडिओ काढायला म्हणूनच मी ह्याच्यातूनच आपले लाईव्ह स्ट्रीम हे कट करत असते आणि छान पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर लाईव्ह स्ट्रीम घेत असते. तर मग अशाच पद्धतीने मी लाईव्ह स्ट्रीम अटेंड करत असते आणि लाईव्ह स्ट्रीम घेत असते. आणि भारी वाटतं मग बघायला पण आपल्याला छान वाटतं आणि पुढच्याला पण छान वाटतो आणि मोठा असतो. ज्यावेळेस टीव्हीवर लावला जातो त्यावेळेस तर आपलं लाईव्ह स्ट्रीम खूपच भारी वाटलं जातं आणि नेहमी प्रत्येकाने तसंच करावं. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि मनुष्यतेमध्ये अक्षयदादा दुसऱ्याची पण ओळख करून घ्या. हां, दुसऱ्यांची पण ओळख करून घ्या. मनुष्य दीदींना पण अक्षयदादा ओळखतात. आणि हळू-हळू होतात. कसं असतं मनुष्य दीदी आपले मनाचे नाते लगेच जुळत नाही. आपल्याला आपल्या सवयीनुसार माणसं हवी असतात. आणि ज्यांची मेंटॅलिटी, ज्यांची बुद्धी ही आपल्या बुद्धीसोबत जॉइंट होते, तेच लोक आपल्याला आवडतात आणि त्याच लोकांसंग आपल्याला ओळख केलेली किंवा मैत्री केलेली आवडती. त्यांच्याच मग तशाच लोकांच्या संगतीमध्ये आपण राहतो आणि तशानुसारच माणसं हे चॉईस करत असतो आपण. तर म्हणजे कोणा म्हणतात ना, भरपूर सारे आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये लोकं येतात, परंतु हर माणूस हा इम्पोर्टंट असतोच. परंतु ज्याची बुद्धी, ज्याचं वागणं, ज्याचं आता साहेब म्हणतात तर आपल्या मनामध्ये हृदय करतात. हृदयामध्ये आपल्या स्थान घेतात ते लोकं. कारण की का त्यांच्या शब्दामध्ये, वाणीमध्ये एकदम गोडवा आहे. ताई-साई म्हणले, मग आपल्याला पण छान वाटतं. अरे, आपल्याला कुणीतरी बहीण म्हणलं तर भारी वाटतं. मग आपल्याला पण भाऊ म्हणायला काय हरकत आहे का? आणि सोशल मीडियावर तर शक्यतो करून भाऊ आणि बहीण हे जे शब्द लोकं बोलतात, तर ते सगळ्यात बेस्ट असतात. आणि त्याचनुसार मग माणसं आपण जोडत राहायचे आणि मग हळू आपले ओळखी होत राहतात. आता चॅनल माझं छोटंसं आहे, सबस्क्रायबर हे कमी आहेत. त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमला माझ्या कमी अटेंड असतात. परंतु मी तरी पण माझं लाईव्ह स्ट्रीम कोणतंही बघा, कोणतंही फेल नाहीये. माझ्याकडे एक जरी माणूस असला तर खूप झालं. भले एस-एम-एस नसेल तरी देखील माझं लाईव्ह स्ट्रीम हे मी छान पद्धतीने करते. मी कमेंटची वाट बघत नाही, की मला कमेंट्स यावी, मग मी बोलावी, असं नाही. मी माझं एक पुस्तकाप्रमाणे असतं. माझ्या मेंदूत जे असतं, ते मी पुस्तकातलं सगळं उतरत असते. मग पुस्तक आपलं कधी बघा तुम्ही पानं उलटत राहता. तुमचं एका दिवसात पुस्तक होतं का? संपतं का? नाही संपत. तर तशाच पद्धतीने इथं तर 2च तास बोलायचे, 3च तास बोलायचे, 5 तास बोलायचे. 5 तासात तर कोणतेही पुस्तक संपू शकत नाही. कारण की आपल्या जीवनाचं पुस्तक हे खूप मोठं आहे. त्याला जेवढं सांगन तेवढं कमी आणि काही आपण सांगतही नाही काही गोष्टी, काही शेअर पण नाही करत आणि त्या करूही नाही. मी तर म्हणते आपलं दुःख कधी शेअर करू नका. कारण की दुःख शेअर जर समज तुम्ही केलं, तर कंटिन्यू तुम्ही पण रडत राहणार पुढच्या व्यक्तीला सांगता. तर त्यामुळे ते दुःख सांगायचंच नाही. जेणेकरून आपण कधी रडणारच नाही. पुढच्या व्यक्तीसोबत कंटिन्यू आपण आनंदीच राहणार. तर अशाच पद्धतीने आपण पण मग आपलं जीवन जगायचं. मनषदेमध्ये आहे, ताई मला लाईव्हमध्ये तुमच्या एवढं बोलणं नाही होत. हां, काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही छान बोलता ताई. हां, मनीषा दीदी आणि कसं होतं माहिती आहे का? मी तुमचंही लाईव्ह बघितलं. खूप छान. मला सगळ्यांचे लाईव्ह आवडतात. आपल्या ज्या सरस्वती ताई आहेत त्यांचे लाईव्ह अटेंड करते, अक्षतातांचे करते. मी सगळ्यांचे करते अटेंड. मी कास्ट बघत नाही, जात बघत नाही, काही नाही बघत. मी म्हणजे पाकिस्तानचं पण लाईव्ह स्ट्रीम बघून येते. मी त्याच्यानंतर सौदीचं पण बघते. मी आपल्या महाराष्ट्रातल्या पण सगळ्या लेडीजचं बघते. भरपूर म्हणजे जसं मी दिसेल लाईव्ह स्ट्रीम मी तसं अटेंड करत चालते. कारण मी जात-पात मानत नाही. कारण की आपल्याला सोशल मीडिया करायची तर नाही. प्रत्येकाचं ज्या लोकांचं रक्त लाल आहे त्या लोकांसोबत आपण अटेंड व्हा. मग तिथं फक्त खराब माणसं असतात त्यांना सोडून द्या, चांगल्या माणसांना घेऊन चला. तर अशाच पद्धतीने आपलं जीवन जगायचं. त्याच पद्धतीने मी जीवन जगते आणि त्याच पद्धतीने मी सोशल मीडिया करते. माझ्या बाहेरच्या लाईफमध्ये सुद्धा मी त्याच पद्धतीने वागत राहते.